बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। परतवाडा अश्लील व्हिडिओ प्रकरण, मुख्य आरोपीला 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, घरावर बुलडोझर कारवाई आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूया ताज्या ताज्या घडामोडी। सध्या महाराष्ट्रात नाशिकच्या खरात नंतर अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील प्रकरण पुढे आले आहे। अल्पवयीन मुलीशी संबंधित अश्लील व्हिडिओ प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी अयान अहमद तन्वीर अहमद याला अटक केली असून न्यायालयाने त्याला 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणामुळे संपूर्ण परतवाडा शहरात मोठी खळबळ उडाली आहे। पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 294 बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण POCSO कायदा कलम 8 व 12 तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे। आरोपीकडून मोबाईल जप्त करण्यात आला असून त्यातील व्हिडिओ आणि इतर डिजिटल पुराव्यांची सखोल तपासणी सुरू आहे। दरम्यान या प्रकरणातील गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले आहे। या पथकाकडून आरोपीने व्हिडिओ कुठे आणि कसा तयार केला, त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास केला जात आहे। या घटनेनंतर शहरात संतापाची लाट उसळली असून विविध संघटनांनी कठोर कारवाईची मागणी केली। त्यानंतर प्रशासनाने आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवून अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई केली। या कारवाईला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला। पोलिसांनी स्पष्ट केले की या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल आणि कोणालाही सोडले जाणार नाही। पुढील तपास सुरू असून या प्रकरणातील सर्व पैलूंवर सखोल चौकशी करण्यात येत आहे। बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी अमरावती जिल्हा प्रतिनिधी मनोज मेळे। आपण याच्यातला जो आरोपी अयान अहमद तन्वीर अहमद याला काल रात्री अटक केलेला आहे आणि त्याला अजून आपण कोर्टासमोर हजर केलं होतं। कोर्टाने त्याला 21 तारखेपर्यंत म्हणजे 7 दिवसाचा PCR दिलेला आहे। हा जो व्हिडिओ व्हायरल झालेले आहे त्यामधला तो मुलगा आहे, ज्याचे व्हिडिओ आहेत तो विक्टिम सोबत ज्यांचे व्हिडिओ आहेत तो हा मुलगा आहे। किती मुली या संपूर्ण प्रकरणामध्ये अडकल्या असतील निश्चित अद्याप आपल्याला संख्या सांगता येणार नाही, कारण त्याचा आपण डिव्हाइस ताब्यात घेतलेला आहे। डिव्हाइस आता चेक करणं चालू आहे। त्यानं काही डेटा डिलीट वगैरे केला असेल तो सायबरच्या मदतीने रिकव्हर करून मग आपल्याला एक्झॅक्ट त्यामध्ये सांगता येईल की किती मुली यामध्ये विक्टिम आहेत म्हणून। तो एकच होता मुलगा की त्याच्यासोबत आणखी टोळी असल्याचं बोललं? सध्या तरी तो एक आहे, त्याच्या आता तपासामध्ये निष्पन्न होईल। त्याच्याकडे तपास केल्यानंतर त्याला यामध्ये कोणाची मदत घेतली किंवा काय, हे व्हिडिओ त्यानं कोणाला सेंड केले याची माहिती आपल्याला त्यामध्ये घेता येईल। साधारण किती दिवसापासून हा प्रकार सुरू आहे? हा जो प्रकार आहे त्याच्याकडे आपण चौकशी केली तर तो जवळजवळ 1 वर्षापासून चालू आहे असं सांगतोय। अजून निश्चित आपण तो सांगतोय, आपल्याला आता ते टेक्निकली बघावं लागेल। संपूर्ण जे पीडित महिला या तरुणी त्या याच गावातल्या आहे की अनेक बाजूच्या गावातल्या? नाही, त्यांची आपण आता इथल्याच नाही आजूबाजूचे आहे, परंतु त्यांची ओळख आपल्याला आता या ठिकाणी डिस्क्लोज करता येणार नाही। परंतु तो सांगतोय की फक्त परतवाडा नाही, इतर ठिकाणच्याही मुलगी अमरावतीपासूनही मुली त्याच्यासोबत। हा जो आरोपी आहे हा आरोपी अनेक राजकीय जो पक्ष आहे त्यांनी निगडीत असल्याचं बोललं जात आहे। नाही, अजून त्याचं प्रोफाईल आता बघूया काय त्याच्या तपासामध्ये काय निष्पन्न होतं, तर कोणत्या पक्षाशी संबंधित आहे वगैरे बघता येईल नंतर। त्याच्या किती आयडिया व्हिडिओ जो आहे तो तपासाचा भाग आहे, अजून सध्या तरी आज शहर काँग्रेस आणि जिल्हा काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की SIT इथे स्थापन झाली पाहिजे। परतवाड्यामध्ये जे प्रकरण झालं ते अतिशय घृणास्पद आणि घाणेरड्या गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या आहेत। एक 20-22 वर्षाचा पोरगा जर एवढी हिंमत करू शकतो तर मग एक करू शकतो तर दोनही करू शकतात, 4ही करू शकतात। आणि आता ही जी युवा पिढी आहे त्यांच्याकडे ते स्नॅपचॅट काय भानगडी आहेत, त्या सगळ्या भानगडी सायबर सेलनी, खरं सायबर सेल एवढं ऍक्टिव्ह पाहिजे। होम मिनिस्ट्रीने या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। म्हणजे प्रत्येक प्रकरणामध्ये धर्म जात काढण्यापेक्षा पोलिसांनी आणि होम मिनिस्ट्रीनी त्या ठिकाणी सायबर सेल, त्यांचे अधिकारी, त्यांचे अजून पोलिसिंग हे अजून त्या ठिकाणी बळकट करण्याची गरज आहे। आणि या ठिकाणी कारवाया होत आहेत। मग आता हे घर तोडतायत तर त्या खरातचं घर अजूनपर्यंत का तोडलं गेलेलं नाही, त्या खरातचं घरही तोडलं गेलं पाहिजे। त्या ठिकाणी ती खरातची बायको जी गायब झालेली आहे तिलाही शोधून आणली पाहिजे, तिलाही जेलामध्ये डांपली पाहिजे। आणि त्यांचे जे कोण एजंट लोक होते ते आता असं म्हणतायत की आमच्यावर काही कारवाई नाही, हे नाही, ते नाही, त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे। जे जसं भाईंनी विधान परिषदेत म्हटलं होतं
की खरात कोणाकोणाच्या घरात, तर कोणाकोणाच्या घरात हेही शोधून काढलं पाहिजे. परतवाड्याच्या प्रकरणामध्ये SIT दाखल झाली पाहिजे आणि नाशिकच्या प्रकरणामध्ये ज्यांच्या ज्यांच्या घरात खरात पोचलेला आहे त्यांच्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. जय हिंद.